नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका मोठ्या भोपळ्याची आणि एका म्हातारीची गोष्ट। चला तर मग ऐकूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे भोपळा आणि म्हातारी। एका गावात एक म्हातारी राहत होती। ती खूप गरीब होती, पण खूप मेहनती होती। तिने आपल्या छोट्याशा बागेत भोपळ्याचे बी लावले। रोज पाणी घालायची, झाडावर लक्ष ठेवायची। काळ गेला आणि त्या झाडाला एक मोठा भोपळा आला। तो इतका मोठा होता की म्हातारीला वाटलं, हा भोपळा विकला तर मला थोडे पैसे मिळतील। ती भोपळा तोडायला गेली, पण भोपळा झाडापासून सुटेना। म्हातारीने खूप जोर लावला, पण काही झाले नाही। मग ती शेजाऱ्यांना बोलावून घेऊन आली। शेजारी म्हणाले, आम्ही सुद्धा मदत करतो। सगळ्यांनी मिळून भोपळा ओढायला सुरुवात केली। आधी म्हातारी, मग शेजारी, मग त्यांचा मुलगा, नंतर कुत्रा, शेवटी मांजर। सगळे रांग लावून ओढत होते। सुरुवातीला भोपळा हलत नव्हता, पण सगळ्यांनी एकत्र ताकद लावली आणि अखेर भोपळा झाडापासून सुटला। भोपळा जमिनीवर पडताच सगळे हसले। म्हातारीने आनंदाने म्हटलं, जेव्हा सगळे मिळून काम करतात तेव्हा काहीही कठीण राहत नाही। गोष्टीतून शिकवण, एकता आणि सहकार्याने मोठ्यात मोठे काम सोपे होते। संयम आणि मेहनत घेतल्यास यश मिळते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।